आणि आता थेट जाऊयात विजय वडेट्टीवार बोलतायत तिथे। या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत। उद्या 11:30 ते 12च्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल। महाराष्ट्रातून अनेक ओबीसीचे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत आणि नेत्यांच्या बरोबर सामाजिक चळवळीमध्ये ओबीसीच्या संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीला सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलं आहे। त्याबरोबर विविध या विभागात आमचे ओबीसीचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा गाढा अभ्यास आहे ओबीसीच्या प्रश्नावर, त्यांना सुद्धा सकल ओबीसी समाजाला मार्गदर्शन करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे। नेत्यांच्या भाषणापेक्षा या ओबीसीमध्ये चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाषण हे उद्या महत्त्वाचे ठरणार आहेत आणि मला वाटतं हा मेळावा म्हणजे महायुती सरकारनं, फडणवीस सरकारनं जो GR काढून आमचा DNA ओबीसी म्हणून सांगितला आहे, पण हा GR जो काढून त्यांचा DNA कोणता आहे हे उद्या सिद्ध करणारा हा मोर्चा असणार आहे। त्यामुळं आजही मागणी आहे आणि उद्याही मागणी आहे की तो 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करा, नाहीतर ही सुरुवात आहे उद्याच्या मोर्चाची। जिल्ह्यामध्ये उद्या महायुती सरकारला लोक फिरू देणार नाहीत। ओबीसी समाज जाब विचारेल की तुम्ही आमच्यावर अन्याय करून 375-74 जातीवर जो काही अन्याय चालला आहे त्यांच्या हक्काचं तुम्ही संरक्षण करण्यासाठी पात्र नाहीत। याचा सुद्धा जाब ओबीसी जनता, मंत्र्यांना, आमदारांना, सर्व लोकप्रतिनिधींना जो या लढाईपासून दूर राहील आणि ओबीसीच्या मताच्या भरोशावर काम लढेल, परंतु तो मात्र ओबीसीच्या हक्कासाठी बोलणारच नाही, त्या सर्वांना जाब विचारण्याचं काम सुद्धा जनता करेल। सर्वपक्षीय नेते या सहभागी होणार आहे। भाजपकडून, शिंदे सेनेकडून, काँग्रेस, बाकी कोण नेते येणार आहे काही माहिती नाही। असं आम्ही कोणालाही काही पत्रिका निमंत्रण पत्रिका द्यायला इथे काही कोणाचं लग्न नाही ना, बारसही नाही। त्यामुळं इथे ओबीसी समाजाचा मोर्चा आहे। समाजाला इथे येण्याला कोणालाही बंधन नाही। जो ओबीसी हिताच्या रक्षणाचं बोलेल त्याला इथे येण्यापासून कोणी थांबवण्याचं काही कारण नाही। त्याने खुशाल यावं, सहभागी व्हावं। हे काही मोर्चा मी एकटा नेतृत्व करत नाही, समाज नेतृत्व करतोय। मी एक कार्यकर्ता म्हणून, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, एवढंच या ठिकाणी माझी भूमिका आहे। भाऊ, आयोजकांनी बबनराव तावडे असतील, छगन भुजबळ असतील, हाके असतील, या जे ओबीसी नेते आहेत यांना निमंत्रण दिलेलं आहे? नाही, मी सांगितलं की आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओपन आहे। आम्ही जाहीर आव्हान केलं आहे, इथे पक्ष नाही, इथे संघटना नाही, इथे कुठलं बंधन नाही, हे ओबीसी आहे, इथे पक्षाचा काही मोर्चा नाही आहे। त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी सर्व नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, पुनश्च तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो। किती जण ते मार्गदर्शन करणार आहे संपूर्ण स्टेजवर? किती भाषणं असतील? नाही, फार भाषणं नाही। एक समाजाचे नेतृत्व करणारे 5 भाषण 15-15 मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल, कारण जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या लढाईमध्ये सहभागी झाल्यामुळे आभार मानावं अशी माझी इच्छा आहे। या पलीकडं कुठल्या काही फार मोठ्या राजकीय नेत्यांची भाषणं व्हावी आणि ते कुठेतरी आंदोलन